कोपरगांव की सियासत का एक जाना माना नाम उम्मीदवार जीतू भाऊ रणशूर। इनकी सियासी और सामाजिक जिंदगी 1991 में शुरू हुई और उसी वक्त इन्होंने शिवसेना का परचम थाम लिया। इन्होंने विद्यार्थी सेना के शहर अध्यक्ष के तौर पर काम किया। इनकी सामाजिक जिम्मेदारी का एक बड़ा उदाहरण तब देखने को मिला जब किल्लारी में भयानक भूकंप आया। उस वक्त ये 2 दिनों तक लातूर जिले में सास्तुर गांव में जहां सबसे ज्यादा नुकसान हुआ था वहां डटे रहे और भूकंप पीड़ितों की हर मुमकिन मदद की। साल 2005 में जीतू भाऊ रणशूर ने रिपब्लिकन आंदोलन से जुड़कर एक नया अध्याय शुरू किया। इन्होंने कई बड़े समाजी आंदोलनों की क़यादत की और लोगों के कई बुनियादी और अहम मसलों को हल करने में कामयाबी हासिल की। इन्होंने आरपीआई यानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के शहर अध्यक्ष के तौर पर और फिर तकरीबन 10 साल तक तालुका अध्यक्ष के ओहदे पर रहकर बहुत असरदार और प्रभावी काम किया है। जीतू भाऊ रणशूर जब नॉमिनेशन फॉर्म भरने आए तब उन्होंने हमसे बातचीत की। सुनिए उन्होंने क्या कहा। मी आज आमचे नेते माननीय बिपिनदादा कोले, तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौभाग्यवती स्नेहलताताई बिपिनदादा कोले, सहकार महर्षी शंकरराव कोले सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन माननीय विवेक भैया कोले यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षातर्फे प्रभाग 9 अनुसूचित जातीमध्ये उमेदवारी अर्ज आज मी भरलेला आहे। गेली 20-25 वर्षे समाजकारणाच्या माध्यमातून राजकारण करताना विविध आंदोलनं असेल, जनतेच्या प्रश्नावर सामाजिक प्रश्न असेल, त्यातल्या त्यात मी एक आंबेडकर चळवळीतला सक्रिय कार्यकर्ता म्हणून तालुक्यातील शहरातील सामाजिक सलोखा कायम जपलेला आहे आणि त्या माध्यमातून कोपरगाव प्रभाग 9 मध्ये मी उमेदवारी भारतीय जनता पक्षातर्फे करीत आहे। या अगोदर 2011च्या निवडणुकीत माझी पत्नी त्या भागातून नगरसेविका होती। गेली 15-20 वर्ष आम्ही भागात बरेचसे कामं, जनतेचे प्रश्न असो, पूर परिस्थिती असो, कोणत्याही परिस्थिती आम्ही सदैव उभे राहणारे अशी आमची एक ओळख आहे 24 घंटे। आणि आम्ही कायम रस्त्यावरचे कार्यकर्ते, कुणी आवाज दिला तर आम्ही त्या आवाजाला होकार देणार आणि तिथं धावून जाणार। याची नोंद घेऊन माननीय विवेक भैया कोले यांनी आम्हाला त्या प्रभागात उमेदवारी दिलेली आहे। प्रभागात स्लम एरिया असल्यामुळं, स्लम आणि मिश्र एरिया असं जरी म्हटलं तर संमिश्र एरिया असल्यामुळं काही भागात स्लम एरिया, काही भागात बंगले, अशा दोन्हींचा सांगड घालण्याचं काम त्या प्रभागात काही ठिकाणी ओपन स्पेस आहे, ते ओपन स्पेस विकसित करून तिथं आम्हाला काही जणांनी सूचना केल्या जेव्हा प्रभागात फिरत होतो, इथं 2 ठिकाणी ओपन स्पेस आहे, तिथे एक हॉल झाला पाहिजे गोरगरिबांचं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र झालं पाहिजे। आणि नगरसेवक म्हणून जर निवडून आलं तर प्रभागातल्या आमच्या झोपडपट्टी भागातल्या गोरगरिबांच्या मुलांसाठी आम्ही निश्चित हे काम करू। शैक्षणिक पालक योजनेअंतर्गत 10 विद्यार्थी आम्ही दत्तक घेऊ, पुढील 5 वर्ष त्यांची जबाबदारी घेऊ, त्या 10 मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेणार आहोत आणि माननीय विवेक भैया त्याच्यासाठी आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील, यात कोणतीही शंका नाही। आणि कोपरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी त्यांनी माननीय परागजी संधान साहेबांना उमेदवारी दिली। परागजी संधान हे तरुण चेहरा असलेलं गेली 10 वर्षे कोपरगाव शहरात ते समाजकारण करत आहे। कोपरगावकरांना आमची नम्रतेची विनंती राहील का प्रभागात माझ्याबरोबर माझी भगिनी विजयाताई देवकर आणि नगराध्यक्ष परागजी संधान यांना निवडून द्यावे, कारण केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, देवेंद्र फडणवीस आहे, म्हणजे ट्रिपल इंजनचा धमाका आहे कोपरगाव शहरात होईल आणि कोपरगाव शहराला वैभव याच्या ठिकाणावर आम्ही निश्चित पोहोच करू।